पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील आणि सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायीने ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे। उजनी धरणाच्या दररोजच्या लाईव्ह अपडेटसाठी आणि उजनी पाणलोट क्षेत्र तसेच लाभ क्षेत्रातील पावसाचे अपडेट मिळवण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता चॅनलला यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा। मृग नक्षत्राला सुरुवात झाली आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह उजनी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला। दुष्काळाची तीव्रता या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे। नदी, ओढे, नाल्यांमध्ये पावसामुळे पाणी आले। उजनी धरणात दररोज किमान अर्धा टीएमसी पाणी वाढत असल्याची स्थिती आहे। धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी मुसळधार पावसाची, विशेषतः धरण परिसरात तथा भीमा खोऱ्यात मोठा पाऊस गरजेचा आहे। धरण प्लसमध्ये आल्याशिवाय कॅनॉल, बोगदा, उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडता येत नाही। अजूनही उजनी -50% आहे। उजनी मायनसच्या विळख्यातून कधी बाहेर येते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलं आहे। चला तर पाहूया 17 जून रोजी सकाळी 6 वाजताची उजनी धरणाची पाणी पातळी किती वाढली आहे। उजनी धरणात दौंड येथून 3248 क्युसेकने पाणी येत आहे। दिनांक 17 जून 2024 रोजी सकाळी 6 वाजता एकूण पाणी पातळी 486.450 मीटर, एकूण 37.77 टीएमसी आहे। उपयुक्त पाणीसाठा -25.88 टीएमसी आहे। उजनी धरणाची एकूण टक्केवारी -48.31% आहे। उजनीत येणारा विसर्ग दौंड 3248 क्युसेकने चालू आहे। उजनीतून जाणारे विसर्ग सध्या बंद आहेत। उजनी धरणात येणारा दौंडचा विसर्ग कालच्या एवढाच आहे, तर पाणीसाठ्यात अर्धा टक्के वाढ होत असल्याचं दिसून येत आहे।